बांगलादेश येथील हिंदूवरील अमानुष अत्याचार, हिंदू मंदिराची तोडफोड तसेच घडत असलेल्या विविध घटना, त्याचबरोबर अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी 17 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा बंदचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। बांगलादेश येथील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर तेथील पंतप्रधान हसीना शेख यांना स्वतःच्या देशातून पलायन करावे लागले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून होत असलेले आंदोलन हिंदू धर्मियांच्या जीवावर आले असून तेथील हिंदूंवर अमानुष अत्याचार, हिंदू मंदिराची तोडफोड तसेच हिंदूच्या आस्थेवर कारण नसताना घाला घातला जात आहे। या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी नांदेड जिल्हा बंद करण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे। मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संघटनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाकडून आपण 17 ऑगस्टला नांदेड बंदचं आवाहन केलेलं आहे। सगळ्या संघटनांनी या नांदेड बंदच्या पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। पत्रकार परिषदही झालेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे झालेले अत्याचार आहेत ते अत्याचार अजून थांबताना दिसत नाही। त्यामुळं देशातला मधला हिंदू समाज हा उद्वेलित झालेला आहे। त्याचा वेगळा परिणाम सुद्धा होऊ शकतो। त्यामुळं सरकार, राष्ट्रपतीनं, पंतप्रधानांनी आणि जागतिक सगळ्या मानवाधिकाराच्या गप्पा मारणाऱ्या सगळ्या संघटनांनी, युरोमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी हिंदू समाजाचा तो छळ होतो आहे बांगलादेशमध्ये, हिंदू समाजाचा जो छळ होतो तो त्वरित थांबवावा यासाठी आजचं पत्रकार परिषद आणि 17 ऑगस्ट नांदेड बंदचं आवाहन सकल हिंदू समाज म्हणून आपण करत आहोत। जय श्रीराम। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।